नमस्कार. आज आपण तत्वमीमांसा आणि ज्ञानमीमांसा याच्या संदर्भात एक विषय घेऊन म्हणजे विशेषत्वाने कारणाच्या संदर्भात आणि संशयवादाच्या संदर्भात आपणासमोर माहिती इथे सादर करणार आहेत किंवा व्याख्यान त्यावर देणार आहेत स्मिता बैतुले मॅडम. मॅडम तत्वज्ञानाच्या प्राध्यापिका आहेत. शासकीय वसंतराव नाईक शासकीय समाज विज्ञान संस्था येथे मॅडम कार्यरत आहेत. त्यांचं अध्ययन हे नेहमीच चालू असतं आणि त्या अध्ययनाच्या आधारे त्यांनी अनेक आपले पेपर प्रसिद्ध केलेले आहेत. मी मॅडमना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम, मला इथे तुम्ही बोलवला आणि संधी दिली त्याबद्दल. माझा आजचा टॉपिक आहे एकतर कार्यकारण विषयक संकल्पना, ती पाश्चात्य दृष्टिकोनातून म्हणजे अरिस्टॉटल, ह्यूम आणि मिल यांचा कारण कार्याविषयीचा सिद्धांत, आणि दुसरं जे टॉपिक आहे ते आहे ह्यूमचा स्केप्टिसिझम, संशयवाद. मी कार्यकारण विषयक संकल्पनेपासून सुरुवात करणार आहे आणि शेवटी स्केप्टिसिझमवर येईल. आपल्याला माहिती आहे की कारण कार्यविषयक जी संकल्पना आहे ती एक तत्वमीमांसीय संकल्पना आहे. इथे कारण म्हणजे काय हे आपण जाणून घेत असतो. सर्वसाधारणपणे जे काही निर्माण होते किंवा ज्याच्यापासून काहीतरी निर्माण किंवा उत्पन्न होत असते त्याला आपण कारण म्हणत असतो व जे निर्माण होते ते म्हणजे कार्य आहे. जसे आपण उदाहरणादाखल पाहतो की मातीपासून घट तयार होतो किंवा तंतूपासून पट तयार होते. येथे माती हे घटाचे कारण आहे, तर घट किंवा माठ जो मातीपासून तयार झालेला आहे ते म्हणजे आपले कारण असते. कारणता सिद्धांत आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतो की विश्वामध्ये ज्या काही घटना घडतात त्या प्रत्येक घटनेचे काही ना काही कारण हे असतेच. म्हणजे अशी एकही घटना नाही जी विनाकारण घडते, म्हणजे कुठल्याही घटनेच्या उत्पत्तीसाठी कारणाची आवश्यकता असतेच असे कारण कार्य सिद्धांत आपल्याला सांगत असतो. आपणास असा अनुभव आहे की कार्यकारण विषयक संबंधाविषयीची धारणा ही प्रत्येक सामान्य मनुष्यामध्ये दिसून येते. म्हणजे माझ्यामध्ये दिसून येते, तसेच इतर लोकांमध्ये सुद्धा दिसून येते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण रोजच कारण कार्यविषयक सिद्धांताचा अनुभव घेत असतो. कारण दोन घटनांमध्ये जेव्हा आपण घडणारी घटना आणि तिचा होणारा संभाव्य परिणाम यांचा विचार करून आपले दैनंदिन व्यवहार पार पाडत असतो, दैनंदिन जीवनामध्ये आपण एखादा उद्देश किंवा हेतू समोर ठेवून कार्य करीत असतो, तेव्हा त्यापासून उत्पन्न होणाऱ्या परिणामांचा देखील विचार केला जातो. जसे आपल्या घरात समजा एखादं लहान मूल आहे, त्याला त्याची खेळणी किंवा खाऊचा डबा हा सहज घेता यायला हवा म्हणून खोलीमधील कपाटाच्या सर्वात खालच्या रकान्यामध्ये आपण या गोष्टी ठेवत असतो. यात आपला उद्देश काय असतो, तर मुलाला त्याचे सामान हे सहजरित्या हाताळता यायला हवे. म्हणजे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये कारण आणि कार्य यातील संबंधाचा उपयोग करीत असतो. हे झाले सर्वसामान्य म्हणजे लेमॅनचा कारण विषयीचं त्याचं मत. परंतु जेव्हा आपण तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून कारण आणि कार्य यांच्या संबंधाबाबत विवेचन करीत असतो तेव्हा तार्किक आणि अनुभविक दृष्टिकोनातून याचा विचार करण्यात येतो. तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून कारणतेची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर आपल्याला लक्षात येतील की बदल, ज्याला आपण चेंज म्हणतो, किंवा परिवर्तन म्हणजे बिकमिंग, यात कारण आणि कार्य संबंध दडलेला आहे. बदल होतो म्हणजे नेमके काय घडते, का व कसे घडते आणि कुणामुळे घडते असे जेव्हा प्रश्न उपस्थित होतात तेव्हा त्या घडणाऱ्या घटनेचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. घटना घडते, बदल घडतो म्हणजे नेमके काय घडते, तर या ठिकाणी एखाद्या वस्तूचे स्वरूप किंवा तिचे गुणधर्म बदलतात असे आपल्याला सहसा दिसून येते. जसे दुधाला जर आपण विरजण घातले तर दुधाचे रूपांतर
दह्यामध्ये होते. इथे त्या मूळ वस्तूचा गुणधर्म बदलतो किंवा दुधामध्ये दही हे पूर्वीपासून नव्हते तर नव्याने उत्पन्न झालेले आहे असे आपण मानतो. यावरून आपण असे म्हणू शकतो की वस्तूमध्ये एखादा बदल होतो किंवा एखादी घटना जेव्हा घडते तेव्हा ती घडलेली घटना किंवा झालेला बदल हा त्या वस्तूच्या अपेक्षेने कार्य किंवा इफेक्ट असते. तर ज्यापासून हा परिणाम किंवा बदल घडून आलेला आहे ती वस्तू मुळात कारण असते. तेव्हा वस्तू किंवा घटना आणि तिच्यामध्ये होणारा हा परिणाम किंवा बदल या दोघांमध्ये संबंध आपल्याला दिसून येतो आणि यालाच आपण कार्यकारण भाव असे देखील म्हणत असतो. यावरून आपण कारण म्हणजे काय या प्रश्नाचे जर उत्तर बघितले तर आपल्याला दिसून येते की ज्यापासून काहीतरी उत्पन्न होते ते म्हणजे कारण, तर जे उत्पन्न होते ते कार्य आहे. यावरून निश्चितपणे सांगता येते की प्रत्येक घटनेमागे काही ना काही कारण हे अवश्य असते. एव्हरी इव्हेंट हॅज अ कॉज. हा कारण कार्य नियमाचा अर्थच आहे. प्रत्येक निसर्ग घटनेचे काहीतरी कारण असते, विनाकारण काहीच घडत नाही. या दृष्टिकोनातून असे म्हटले जाऊ शकते की एकतर कारण हे कार्याला उत्पन्न करते किंवा दुसरे म्हणजे कारण हा कर्ता एजंट असतो किंवा ती एक शक्ती असते. या दृष्टीने कारणाकडे पाहिले जाते. आणि तिसरे म्हणजे कारण आणि कार्य यामध्ये एक प्रकारचा नियमित किंवा अनिवार्य संबंध आपल्याला दिसून येतो. असे कार्यकारण विषयक पारंपरिक मत आपल्याला दिसून येते. आता भारतीय आणि पाश्चात्य अशा दोन्ही दृष्टिकोनातून कारण आणि कार्य यांच्यातील संबंधाविषयी विवेचन करण्यात आलेले आहे. भारतीय तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर आपल्याला सत्कार्यवाद, आरंभवाद, ब्रह्मपरिणामवाद आणि विवर्तवाद असे कारण ते विषयक सिद्धांत आपल्याला दिसून येतात. परंतु पाश्चात्य दृष्टिकोनातून जेव्हा आपण कारण कार्य विषयक संबंधाची चर्चा करतो तेव्हा आपल्याला प्रामुख्याने अरिस्टॉटल, ह्यूम आणि जे.एस. मिल यांचे कारण ते विषयक विवेचन दिसून येते. आता आपल्या सिलेबसच्या अनुसार आपल्याला अरिस्टॉटल, ह्यूम आणि मिल यांचे कारण ते विषयक मत जाणून घ्यायचे आहे. तेव्हा आपण सुरुवात करूया अरिस्टॉटल यांच्या कार्यकारण विषयक सिद्धांतापासून. आता कार्यकारण सिद्धांत हा अरिस्टॉटल या तत्ववेत्त्याच्या तत्वज्ञानातील एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे. कारण त्यांनी या संपूर्ण विश्वाची जी व्याख्या केलेली आहे ती या कारण कार्य सिद्धांताच्या आधारावरच केलेली आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा आपण एखाद्या घटनेला दुसऱ्या घटनेचे कारण मांडतो तेव्हा असं समजण्यात येते की त्या दोन घटनांमध्ये एक असा विशिष्ट संबंध आहे. तो म्हणजे जर एक घटना उपस्थित असेल तर दुसरी घटना उत्पन्न होईल. म्हणजे एखादी घटना क आहे आणि दुसरी ख ही घटना आहे. या क आणि ख घटनेमध्ये एक असा संबंध आहे की जिथे क जर उपस्थित असेल तर ख उत्पन्न होतो. अशा प्रकारे आपण बघतो की कारण ही संकल्पना एखाद्या घटनेच्या उपस्थितीमुळे दुसरी घटना उत्पन्न होते यावर आधारित आहे. ते उत्पन्न होते ते म्हणजे कार्य असे आपण समजतो. अरिस्टॉटलने देखील कारण संबंधीच्या या धारणेचा स्वीकार केलेला आहे. परंतु अरिस्टॉटलने या धारणेबरोबरच घटनेमागील हेतू किंवा उद्देश यालाही महत्व दिलेले दिसून येते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिले तर ज्या घटनेबरोबर तिचे कार्य हे नियमित रूपाने संबद्ध असते ते म्हणजे त्या घटनेचे कारण असे मानले जाते. म्हणजे एखाद्या घटनेनंतर अवश्यरित्या दुसरी घटना किंवा तिचा परिणाम हा होणारच. हा झाला वैज्ञानिक दृष्टिकोन. या दोन्ही दृष्टिकोनातून पाहिले असता आपल्याला दोन्ही मतांमध्ये एक समानता दिसून येते. ती म्हणजे दोन्ही ठिकाणी घटनेचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. जी घटना घडलेली आहे ती कशी घडली. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आपण त्यामागील घटना जाणण्याचा प्रयत्न करतो की मृत्यू कसा झाला किंवा मृत्यूचं कारण काय आहे.
अशा कोणत्या घटना घडलेल्या आहेत की ज्यामुळे मृत्यू ओढवलेला आहे? यावरून आपल्याला एक्झॅक्टली हेच सांगायचं आहे की अरिस्टॉटल यांची जी कारणविषयक कल्पना आहे ही उत्पत्ती विषयक आहे. अर्थात एखादी घटना कशी उत्पन्न झाली, का झाली, हे अरिस्टॉटल आपल्या कारणविषयक संकल्पनेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात. एखादी घटना ही कशी घडली हेच केवळ महत्वाचे नाही, तर ती घटना का घडली हे देखील जाणून घेणे तेवढेच महत्वाचे ठरते. म्हणजे इथे घटना कशी घडते, कारण कॉज, आणि का घडते हेतू रिझन, या दोघांचाही समावेश अरिस्टॉटलने आपल्या कारणमीमांसेमध्ये केलेला आहे. म्हणजे जर एखाद्याचा मृत्यू झाला तर हा मृत्यू कसा झाला, ज्याला आपण कारण म्हणूया, व मृत्यू का झाला त्यामागील हेतू किंवा प्रयोजन याचाही विचार इथे करणे आवश्यक आहे, असे अरिस्टॉटल म्हणतात. यावरून असे दिसून येते की अरिस्टॉटल यांनी कारण या शब्दाचा अधिक व्यापक अर्थ घेतलेला आहे. त्यांनी प्रयोजन, हेतू किंवा रिझन आणि कॉज, कारण यामध्ये भेद केलेला आहे. प्रयोजन किंवा हेतू कारणाहून अधिक व्यापक आहे एखाद्या तर तसेच प्रयोजनामध्ये कारणाचा देखील अंतर्भाव हा होत असतो. एखाद्या घटनेमागील हेतू हा नेहमी तर्कसंगत असतो. जसे आपण म्हणू शकतो की मृत्यूचे कारण हे आजार किंवा अपघात हे देखील असू शकते, परंतु या कारणांमुळे या विश्वामध्ये मृत्यू का होतो हे आपण कारणामुळे जाणून घेऊ शकत नाही. आजार किंवा अपघातामुळे केवळ मृत्यू कसा झाला हेच आपल्याला कळते, परंतु यामुळे विश्वामध्ये मृत्यू का घडतो हे आपल्याला कळत नाही. हेतू हा नेहमी तर्कसंगत असतो, म्हणून का या प्रश्नाचे उत्तर आपल्याला तर्काच्या आधारे प्राप्त होऊ शकते. म्हणून अरिस्टॉटलच्या कारण सिद्धांतामध्ये आपल्याला कारण आणि हेतू या दोघांचा समावेश झालेला आहे किंवा अरिस्टॉटलने केलेला आहे असे दिसून येते. अरिस्टॉटल मांडतात की कोणत्याही घटनेच्या किंवा वस्तूच्या उत्पत्तीकरिता 4 कारणांची आपल्याला आवश्यकता असते, आणि ही 4 कारणे म्हणजे एकतर पहिलं कारण आहे ते उपादान कारण, ज्याला आपण मटेरियल कॉज म्हणतो. दुसरं आहे निमित्त कारण, यानंतर येतं ते आकारिक कारण म्हणजे फॉर्मल कॉज, आणि शेवटचं कारण आहे ते लक्ष्य किंवा प्रयोजन कारण, ज्याला आपण अंतिम कारण असं देखील म्हणतो. यात आपल्याला उपादान कारणाद्वारे कार्य कशापासून उत्पन्न झालेले आहे हे समजते. तर दुसरे निमित्त कारण म्हणजे कोणी हे कार्य निर्माण केलेले आहे. तिसरे आकारिक कारण, हे कार्य का बरं घडलेलं आहे हे आपल्याला यातून कळते. तर प्रयोजन कारण आपल्याला सांगते की कोणत्या हेतूच्या पूर्ततेकरिता हे कार्य केलेले आहे. ही 4ही कारणे एकमेकांशी संबंधित असतात, आणि अरिस्टॉटल म्हणतात की या 4 कारणांपैकी जर एखादं कारण नसेल तर आपली जी कारणाची प्रक्रिया आहे ती पूर्ण होणार नाही. सर्वप्रथम आपण उपादान कारण, ज्याला आपण मटेरियल कॉज म्हणतो, ते जाणून घेऊ. कोणत्याही वस्तूच्या निर्मितीमध्ये आपण जे रॉ मटेरियल वापरतो किंवा कच्ची सामग्रीचा आपण जेव्हा उपयोग करतो त्याला त्या वस्तूचे उपादान कारण म्हटले जाते. उदाहरण घ्यायचं झालं तर जर आपण इथे मातीपासून तयार होणारा घट घेतला तर माती ही उपादान कारण आहे. जर माती नसेल तर घट तयार होणार नाही. यावरून उपादान कारण हे कार्यामध्ये अंतर्भूत असतेच. दुसरे आहे ते निमित्त कारण, म्हणजे ज्यामध्ये निर्माण जवळ माती आहे पण कुंभार नसेल तर घट तयार होणार नाही. होणार का? होणार नाही. मातीपासून मठाची निर्मिती, माठाची किंवा घटाची निर्मिती ही कुंभारच करू शकतो. यावरून माठ तयार होण्यासाठी म्हणजे कार्य उत्पन्न होण्यासाठी आपल्याला निमित्त कारणाची गरज असते व त्यामध्ये निर्माण करण्याची शक्ती देखील असते. म्हणजेच निमित्त कारणामध्ये निर्माण करण्याची शक्ती असते. इथे कुंभार आपल्या योग्यतेनुसार, आपल्या कौशल्यानुसार, आपल्या क्षमतेनुसार घट तयार करतो. म्हणून कुंभार हा
घटाचे निमित्त कारण ठरते. इथे कुंभार हा कर्ता किंवा एजंट देखील आहे. तिसरे कारण जे आहे ते म्हणजे स्वरूप कारण, ज्याला आपण आकारिक कारण असे देखील म्हणतो. जोपर्यंत कुंभाराच्या मनामध्ये मातीपासून आपण काय तयार करायचे आहे ही कल्पना येत नाही, तोपर्यंत तो मातीपासून कारण महत्वाचा असतो. म्हणून एक निश्चित आकार जेव्हा कुंभाराच्या कल्पनेमध्ये किंवा त्याच्या मनामध्ये येतो, त्या निश्चित रूपाला, आकाराला वस्तूचे आकारिक कारण मानले जाते. तर शेवटचे जे कारण आहे ते शेवटचे जे कारण अरिस्टॉटल यांनी मानलेले आहे ते आहे प्रयोजन कारण किंवा अंतिम कारण. प्रयोजन कारण हे वस्तूच्या निर्मितीचा हेतू काय आहे, प्रयोजन काय आहे याला दर्शवित असतो. कुठल्याही घटनेच्या किंवा वस्तूच्या निर्मिती मागे काही ना काही हेतू किंवा उद्देश हा असतो, त्याला प्रयोजन कारण म्हटले जाते. जसे कुंभाराच्या मनामध्ये कल्पना असते की त्याला मातीपासून माठ तयार करायचा आहे, त्यावेळी तो मातीपासून वीट तयार न करता माठच तयार करतो. किंवा एखादा मूर्तिकार असेल, त्याला दगडापासून मूर्ती तयार करायची आहे. इथे दगड हे उपादान कारण आहे, मूर्तिकार हे निमित्त कारण आहे. या ठिकाणी दगडाला पाहून किंवा दगडाला कापून त्याला मूर्तिकार एक निश्चित आकार देईल, जो आकार त्या मूर्तिकाराच्या मनामध्ये असेल. परंतु या ठिकाणी मूर्तिकाराचा हेतू काय असेल, त्याचा उद्देश असेल की मला त्या दगडापासून मूर्ती बनवायची आहे की देवघर बनवायचे आहे. या ठिकाणी त्याचे लक्ष हे निश्चित असेल. या लक्षावरून किंवा हेतूनुसार मूर्तिकार त्या दगडाला आकार देईल व अंतिमतः वस्तूची निर्मिती करेल. यावरून वस्तू आपले अंतिम रूप निश्चित प्रयोजनानुसार धारण करेल. म्हणजे प्रत्येक घटनेचे काही ना काही लक्ष्य किंवा उद्देश असते, त्याला प्रयोजन किंवा अंतिम कारण म्हटले जाते. यावरून अरिस्टॉटल असे म्हणतात की कुठल्याही घटनेच्या किंवा कार्याच्या निर्मितीकरिता या 4 कारणांची एक शृंखला असते. यामधील जर एखादं कारण उपस्थित नसेल तर कार्याची उत्पत्तीही होणार नाही. यानंतर आपण बघतो की पुढे जाऊन अरिस्टॉटल म्हणतात की ही जी 4 कारणे आहेत यामध्ये केवळ दोन कारणेच मूलभूत आहेत. अरिस्टॉटल निमित्त कारण आणि प्रयोजन कारण यांचा समावेश आकारिक कारणामध्ये करतात. निमित्त आणि प्रयोजन कारणांना वेगवेगळे न मानता ते आकारिक कारणामध्ये सामावलेले आहेत असे अरिस्टॉटल म्हणतात. उपादान कारण आणि आकारिक कारण ही 2च मूलभूत कारणे आहेत असे ते सांगतात. आता उपादान आणि आकारिक ही 2 कारणे मूलभूत का आहेत व निमित्त कारण आणि अंतिम कारण यांचा समावेश हा आकारिक कारणामध्ये का केला जातो याचे स्पष्टीकरण अरिस्टॉटल देतात. अरिस्टॉटल म्हणतात की प्रयोजन किंवा अंतिम कारण हे ते लक्ष्य आहे ज्याकरिता वस्तूची निर्मिती करण्यात येत आहे. म्हणजे अंतिम कारण हे वस्तूचे मानसिक किंवा अंतिम रूप आहे. याचा अर्थ असा की आकारिक कारणाच्या स्तरावर जी कल्पना कुंभाराच्या मनामध्ये येते ती मानसिक स्वरूपाची असते, अमूर्त असते. पण जेव्हा ही कल्पना वस्तूच्या अंतिम कारणाच्या रूपात व्यक्त होते तेव्हा त्या मानसिक कल्पनेला वास्तविक किंवा मूर्त रूप प्राप्त होत असते. मनामध्ये असलेला आकार हा अंतिमतः वास्तविक समोर उत्पन्न होतो. याच कारणामुळे आकारिक कारण आणि अंतिम कारण यामध्ये मानतात. प्रयोजन कारण हा एक विचार आहे ज्यापासून वस्तूच्या अंतिम कारणाची सिद्धी होते. म्हणून अंतिम कारणाचा समावेश आकारिक कारणामध्ये होतो असे अरिस्टॉटल म्हणतात. कुंभाराच्या मनामध्ये मातीपासून माठ किंवा घट तयार करण्याची मानसिक कल्पना असते व मातीला अंतिम आकार देऊन तो घट पूर्णत्वास आणतो. जर आकार निश्चित नसता तर मातीपासून काहीही तयार करता आले असते, परंतु इथे असे घडत नाही. एक निश्चित आकार
कुंभाराच्या मनामध्ये असते आणि त्यापासून तो घटच निर्माण करतो. म्हणजेच अमूर्त कल्पनेला मूर्त रूपामध्ये इथे व्यक्त केले जाते. आता आपण बघूया की निमित्त कारण हे आकारिक कारणामध्ये कसे अंतर्भूत होते. निमित्त कारण हे वस्तूच्या रूपामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य करीत असते. जसे कुंभार मातीपासून घट तयार करतो, इथे मातीचे रूपांतर घटामध्ये केले जाते. म्हणजे जी सामग्री किंवा ज्याला आपण रॉ मटेरियल म्हणतो त्याला आकार देऊन घट तयार करण्यात येतो. म्हणजे इथे निमित्त कारणाद्वारे जे परिवर्तन घडवून आणण्यात येत आहे ते कोणत्या तरी उद्देशाच्या पूर्तीकरिता होत आहे. इथे कुंभाराला हे माहीत आहे की मातीला आकार देऊन इथे मला घट तयार करायचा आहे. इथे कुंभाराच्या मनामध्ये एक उद्देश किंवा हेतू फिक्स आहे की मला मातीपासून केवळ घट तयार करायचा आहे. या कृती करिता होत आहे. म्हणजे इथे परिवर्तन हे अंतिम कारणाशी जोडले गेले आहे. म्हणून निमित्त कारण आणि प्रयोजन कारण हे दोन्ही वेगवेगळे नसून एकच आहे असे अरिस्टॉटल म्हणतात. निमित्त कारणामुळे वस्तूचे रूप बदलत आहे, परंतु त्यामध्ये परिवर्तन होत आहे आणि या परिवर्तनाचे कारण काय आहे तर प्रयोजन आहे. म्हणून निमित्त कारण हे प्रयोजन कारण ठरते. आपण या अगोदर बघितलं की प्रयोजन कारण हे आकारिक कारणामध्ये सामावले जाते आणि आपण आता बघतोय की निमित्त कारण हे प्रयोजन कारण आहे. म्हणून निमित्त कारणाचा समावेश देखील अरिस्टॉटलने आकारिक कारणामध्येच केलेला आहे. अशा प्रकारे प्रयोजन कारण आणि निमित्त कारण या दोघांचाही समावेश आकारिक कारणामध्ये होतो. यावरून अरिस्टॉटल केवळ दोनच मूलभूत कारणांचा अरिस्टॉटलने स्वीकार केलेला आहे. ते म्हणजे एकतर उपादान कारण म्हणजे कार्याची सामग्री ज्याला आपण मटेरियल म्हणतो म्हणजे मॅटर, आणि दुसरे म्हणजे आकारिक कारण म्हणजे कार्याचा एक विशिष्ट आकार ज्याला आपण फॉर्म म्हणतो. एक पदार्थ मॅटर आणि दुसरा म्हणजे आकार फॉर्म. कुठल्याही वस्तूच्या निर्मितीकरिता आपल्याला दोन वस्तूंची आवश्यकता आहे, एक म्हणजे पदार्थ आणि दुसरा म्हणजे त्याचा आकार. अरिस्टॉटलच्या मतानुसार उपादान मॅटर मध्ये कार्य उत्पत्तीची केवळ शक्यता असते, पॉसिबिलिटी असते, तर आकारामध्ये फॉर्म मध्ये वास्तविकता असते. उपादान जेव्हा आकार ग्रहण करतो तेव्हा वस्तू किंवा कार्याची उत्पत्ती किंवा निर्मिती होत असते. आपण उदाहरणादाखल पाहिले असता आपण असे म्हणू शकतो की पदार्थ म्हणजे मॅटर म्हणजे काय तर आपली माती. मातीच्या गोळ्यापासून आपण माठ, सुरई, मातीची भांडी तयार करू शकतो. म्हणजे मातीमध्ये वेगवेगळ्या वस्तू किंवा वेगवेगळे आकार उत्पन्न करण्याची शक्ती आहे, उत्पन्न करण्याची क्षमता आहे. तेव्हा एखाद्या विशिष्ट वस्तूची निर्मिती होत असते. परंतु मातीच्या गोळ्याला विशिष्ट आकार देऊन जेव्हा माठ तयार होतो तेव्हा एका विशिष्ट वस्तूची निर्मिती होते. म्हणून आकार हा वास्तविक असतो असे म्हटले जाते. अरिस्टॉटलचा हा कारण सिद्धांत भारतीय तत्वज्ञानामध्ये सांख्य दर्शनाच्या सत्कार्यवादाच्या समान मानला जातो. सत्कार्यवाद आपल्याला सांगतो की कार्य हे नव्याने उत्पन्न होत नाही, तर कारणामध्येच कार्याचा समावेश असतो. कारणामध्ये कार्य हे अव्यक्त रूपामध्ये विद्यमान असते. तर विश्वामधील प्रत्येक वस्तूच्या निर्मितीमध्ये उपादान आणि आकारिक ही दोन मूलभूत कारणे आहेत. अरिस्टॉटल यांनी या दोन कारणांच्याच आधारे संपूर्ण सृष्टीची व्याख्या केलेली आहे. इथे आपला अरिस्टॉटलचे जे कारण ते विषयक मत होते ते संपुष्टात आलेले. आता आपण ह्यूमचा कारण ते विषय ह्यूमचे कार्यविषयक मत बघणार आहोत. तर कार्य कारण सिद्धांत हा ह्यूमच्या तत्वज्ञानातील एक अत्यंत महत्वाचा विचार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की ह्यूम हा अनुभववादी तत्वज्ञ आहे आणि तो
संशयवादी देखील आहे. त्यामुळे ज्या गोष्टी किंवा ज्या घटना आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला येत नाही, आपल्या प्रत्यक्ष अनुभवाचा जो विषय नसतो, त्याविषयी संशय उत्पन्न करतो आणि त्या गोष्टी सरळ सरळ तो नाकारतो. परंतु इथे कार्यकारण संबंधाच्या संदर्भात ह्यूमने कार्यकारण सिद्धांताचे खंडन केलेले नाही, तर त्याला एका वेगळ्या फ्रेमवर्कमध्ये त्यांनी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सर्वसाधारणपणे तत्वज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कारण आणि कार्य यांच्यामधील संबंधाला एकतर तो संबंध अनिवार्य म्हणजे नेसेसरी आणि सार्वभौम म्हणजे युनिव्हर्सल मानला जातो. कार्यकारण संबंधामध्ये आपल्याला मुख्यतः 2 मुद्दे दिसून येतात. ते म्हणजे एकतर कार्य आणि कारण यामध्ये अनिवार्य आणि सार्वभौम संबंध आहे, आणि दुसरे म्हणजे कारणामध्ये कार्याला उत्पन्न करण्याची शक्ती आहे, तो फोर्स आहे ज्यातून कार्याची उत्पत्ती होत असते. आता लॉक या अनुभववादी तत्ववेत्याने देखील कारण सिद्धांताच्या आधारावर जडजगताच्या सत्तेचा स्वीकार केलेला आहे किंवा जडजगताची सत्ता ही सिद्ध केलेली आहे. तर बर्कले सारख्या दार्शनिकांनी देखील कारणता सिद्धांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वैज्ञानिकांनी देखील कार्यकारण संबंधाच्या आधारावर अनेक नियम प्रस्थापित केलेले आपल्याला दिसून येतात. यावरून विश्वातील प्रत्येक घटना ही कार्यकारण नियमांनी बद्ध असते असे आपण मानतो. परंतु ह्यूमचे मत इथे आपल्याला वेगळे दिसते. ते म्हणजे काय, तर ह्यूम कारणते संबंधी प्रचलित असलेल्या ज्या 2 मान्यता आहेत, म्हणजे एकतर तो अनिवार्य आणि सार्वभौम संबंध आहे आणि कारणामध्ये काहीतरी फोर्स असतो, त्यामध्ये कार्य उत्पन्न करण्याची एक क्षमता असते. या दोन्ही घटकांचे किंवा या दोन्ही गोष्टींना, या दोन्ही मुद्द्यांना ह्यूमने नाकारलेले आहे. ते म्हणतात की अनुभवाच्या आधारावर आपल्याला कुठल्याही घटनेमध्ये किंवा कुठल्याही वस्तूमध्ये अनिवार्यता आणि सार्वभौमिकता हे घटक दिसत नाही किंवा सार्वभौमिकता आणि अनिवार्यतेचा संबंध प्रस्थापित झालेला दिसून येत नाही. ह्यूम पारंपरिक कार्यविषयक सिद्धांताचे खंडन करतात आणि ह्यूमच्या मतानुसार कार्य व कारण यांच्यातील संबंधामध्ये आपल्याला अनिवार्य आणि सार्वभौम संबंधाचा अनुभव प्राप्त होत नाही. एक नवीन प्रस्तुती ह्यूमने कारण कार्य संबंधाच्या बाबतीत इथे सांगितलेली आहे. आपण मानतो की 3 गुणिले 4 बरोबर 12 होतात. या ठिकाणी आपल्याला एक अनिवार्यता दिसून येते, म्हणजे 3 गुणिले 4 बरोबर 12 याला आपण नाकारत नाही. परंतु ज्या कोणी गणितज्ञांनी हा नियम तयार केलेला आहे की 3 गुणिले 4 बरोबर 12 होतात, जर त्याने असं म्हटलं असेल 12 गुणिले 4 बरोबर 3 होतात, तर सवयीने किंवा तो एक नियम जो प्रस्थापित झालेला त्याच्या आधारावर 12 गुणिले 4 बरोबर 3 होतात हा पण नियम आपण मानला असतो, असे मत ह्यूम आपल्याला सांगत असतात. तशी गोष्ट आपल्याला कारण कार्य संबंधामध्ये दिसून येत नाही. कदाचित 3 गुणिले 4 बरोबर 15 देखील होऊ शकतात. तसेच कारणामध्ये कार्य उत्पन्न करण्याचे सामर्थ्य आहे किंवा शक्ती आहे अशी गोष्ट देखील आपल्याला अनुभवाच्या आधारावर दिसून येत नाही असे ह्यूम मांडतात. जसं आपण एखादं उदाहरण घेतलं की बी सीड मध्ये रोपटं किंवा प्लांट उगवण्याचं सामर्थ्य आहे. जमिनीमध्ये बी पेरलं की प्लांट उगवेल, म्हणजे बी मध्ये प्लांट उगवण्याचं सामर्थ्य आहे असे आपण आपल्या दैनंदिन अनुभवात मानतो. परंतु यामध्ये एक घटक आपल्याला असाही दिसतो की आपण जमिनीमध्ये असे बिया टाकल्या तर प्रत्येकच बी जर्मिनेट होत नाही. प्रत्येकच बी पासून आपल्याला प्लांट उगवलेला दिसून येत नाही. म्हणूनच ह्यूमने हा जो कारण कार्य विषयक जो सिद्धांत आहे की कारणामध्ये असं काहीतरी फोर्स असतो किंवा शक्ती असते, गती असते, याचा आपल्याला अनुभव येत नाही, म्हणून तो ह्यूम हा मुद्दा कारण कार्य सिद्धांताच्या संदर्भात मानत नाही.
ह्यूम या संदर्भात असे म्हणतात की ज्याला आपण कार्यकारण संबंध म्हणतो ते आहे तरी काय, त्याचे स्वरूप काय आहे, याला ह्यूम असे उत्तर देतात की आपण चुकीने वेगवेगळ्या घटनांचा क्रम लावत असतो व एक घटना ही दुसऱ्या घटनेचे कारण आहे असे आपण मानतो. ज्याला आपण कारण म्हणतो त्या प्रकारची घटना ही आधी घडते, ज्याला आपण कारण म्हणतो ही आधी घडते व त्यानंतर ज्याला कार्य म्हणतो त्या प्रकारची घटना ही नंतर घडत असते. आपण सतत दोन घटनांमध्ये एकसारखा संबंध पाहत असतो आणि त्यावरून दुसरी घटना ही पहिल्या घटनेचे कार्य आहे असा अनुभव आपण घेत असतो. यावरून आपण दोन घटनांमध्ये कार्यकारण संबंध प्रस्थापित करतो. अनेकदा आकाशात काळे ढग दाटून आले म्हणजे पाऊस येतो असा आपला दृढ विश्वास किंवा अनुभव असतो. यावरून आपण ढगांचे आच्छादने आणि पाऊस पडणे यामध्ये कार्यकारण संबंध मांडतो. ज्या घटना घडतात त्या एकामागून एक अशा नेहमीच घडतात. त्यामुळे आपल्या मनाला अशी एक सवय लागते की अमुक घटना घडल्यावर अमुक घटना घडणार अशी अपेक्षा आपण करीत असतो. आपली ही मानसिकता किंवा सायकोलॉजी तयार होते असे ह्यूम मानतात. म्हणून दोन घटनांमध्ये आपण जो अनिवार्य संबंध समजत असतो ही केवळ आपल्या मनाला लागलेली सवय असते. हा केवळ दोन घटनांमधील सिक्वेन्स ऑफ इव्हेंट आहे. आपण त्याला कारण कार्य संबंध समजतो. ही केवळ आपली मानसिकता असते. अशा प्रकारे ह्यूम म्हणतात की कार्यकारण संबंध हा अनिवार्य नाही तर तो संभाव्य आहे. आता सायकोलॉजीमध्ये आपल्याला स्किनर किंवा पॉला यांचे जे उदाहरण दिसतात की त्यांनी प्राण्यांवर प्रयोग करून एकच एक घटना ही वारंवार रिपीटेडली केल्यानंतर काय परिणाम होतो आणि एकदा सिक्वेन्स ऑफ इव्हेंटचा जर ऍबसेंट केला आपण ती यातला सिक्वेन्स ऑफ इव्हेंट मध्ये एक इव्हेंट आपण काढून टाकलं तरी सुद्धा तोच सेम प्रतिसाद आपल्याला तिथे मिळतो. असं प्राण्यांच्या बाबतीत स्किनर किंवा पॉला यांनी जो प्रयोग केला तोच प्रयोग ह्यूमने इथे आपल्याला ह्यूमच्या मतामध्ये आपल्याला दिसून येतं की दोन घटना या एकामागून एक रॅपिडली वारंवार सतत आपल्याला घडताना दिसून येतात. त्यामुळे आपली अशी मानसिकता किंवा सायकोलॉजी तयार होते की एक घडलं की नेमकं दुसरं घडणारच. आपण त्यामध्ये एक असा आपला दृढ विश्वास तयार होतो की जर मंदिरातली घंटी वाजत असेल तर आरतीचा आता वेळ झालेला आहे असं आपण दोन घटनांमध्ये संबंध जोडण्याचा प्रयत्न करत असतो. तर ह्यूम म्हणतात की ज्यांना आपण कारण आणि कार्य असे म्हणतो त्या दोन घटना केवळ सानिध्याने व सहवर्तनाने जोडलेल्या असतात. कारणातून काही कार्य निर्माण करणारी शक्ती किंवा सामर्थ्य असते याचा अनुभव आपल्याला कधीच येत नाही. निसर्गातील वस्तू व घटना यांना अनिवार्यपणे जोडून ठेवणारी शक्ती नसते तर त्यांना जोडणारा नित्य साहचर्य संबंध आपल्या मनामध्ये तयार होत असतो. दोन घटनांमधील नित्य साहचर्य संबंधामुळे किंवा सवयीमुळे आपण दोन घटनांमध्ये एक पूर्वी घडणारी घटना आणि त्यानंतर लगेच घडणारी घटना म्हणजे या दोघांचा एकमेकांशी कार्यकारणरित्या संबंध आहे असे आपण मानत असतो. कारण आपण जी मानसिकता आपली तयार होत असते ही मानसिकता अनिवार्यतेच्या आधारावर तयार होत असते. म्हणून ह्यूम व्यावहारिक जीवनात आणि विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कार्य करणारी कारण संकल्पना व तिचे महत्व नाकारत नाही. पण ह्यूम पुढील प्रश्न हा असा होता की कारण संबंध असतात की नसतात. हा ह्यूमच्या समोरील प्रश्न नाही. कारण संबंध असतो असे जे म्हणतो तो नेमका कशा पद्धतीचा असतो हे समजून घेण्याचा प्रयत्न ह्यूमने आपल्या कारण सिद्धांताच्या विचारामध्ये केलेला आहे. पुढे जाऊन ह्यूमचा हा जो कारणतेचा सिद्धांत आहे तो त्याच्या संशयवादामध्ये परिवर्तित झालेला आपल्याला दिसून येतो. यानंतर आपण जेस मिल यांचे कारणते विषयक यांचे विचार जाणून घेणार आहोत. जेस मिल यांनी कारणतेचा विचार हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेला आहे. जगामध्ये क्षणाक्षणाला वेगवेगळ्या ज्या घटना घडतात
त्याला घडताना आपल्याला दिसून येतात. या घटना असंबद्ध नसतात, तर मिल म्हणतात की या सर्व घटनांमध्ये एकरूपता, युनिफॉर्मिटी आपल्याला दिसून येते. या घटनांमध्ये प्रामुख्याने 2 प्रकारची अनुरूपता दिसून येते. ती म्हणजे एकतर सहअस्तित्वाची एकरूपता, युनिफॉर्मिटी ऑफ को एक्झिस्टन्स, आणि अनुक्रमाची एकरूपता, युनिफॉर्मिटी ऑफ सक्सेशन. उदाहरण घ्यायचं झालं, जेव्हा म्हटले जाते की सर्व हंस हे पांढरे शुभ्र आहेत, यामध्ये हंस आणि शुभ्रपणा त्याचे एकत्र अस्तित्व दिसून येते. ही सह अस्तित्वाची अनुरूपता आहे. तर घातक विष प्राशन केल्याने मृत्यू होतो, निरंतर घर्षणाने अग्नी उत्पन्न होते, या घटना क्रमाने एकानंतर लगेच दुसरी या क्रमाने घडून येतात. म्हणजे एक घटना ही दुसऱ्या घटनेनंतर सदैव घडत असेल तर त्याला मिल अनुक्रमाची एकरूपता असे म्हणतात. मिलने अशा अनुक्रमिक एकरूपतेच्या घटनेच्या संबंधाला कार्यकारण संबंध मानले आहे. मिल यांचे कारण संबंधित मत हे वैज्ञानिक आहे. कोणत्याही घटनेचे कारण कोणती तरी घटना असते. घटना या कालक्रमानुसार घडत असतात, म्हणून कारण हे अतिंद्रिय नाही. 2 घटनांमध्ये जेव्हा कार्यकारण संबंध आहे असे आपण सांगतो, तेव्हा कारण घटना ही कार्य घटनेच्या पूर्वी असते. अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट हा संबंध आपल्याला इथे दिसून येतो. कार्यघटना ही नेहमी नंतर असते. निसर्गातील घटनांच्या प्रवाहात आपल्याला एक प्रकारचे सातत्य, कंटिन्युटी आपल्याला दिसून येते. आपण केवळ कल्पनेने कारण घटना व कार्यघटना वेगवेगळे करतो, परंतु प्रत्येक कारण हे जरी पूर्ववर्ती असले तरी प्रत्येक पूर्ववर्ती घटक हा कारण असतोच असे नाही. तर ज्याला आपण घटनेचे कारण म्हणतो तो घटक हा नियत पूर्ववर्ती असला पाहिजे. तसेच कार्याच्या आधी घडणाऱ्या कोणत्याही घटनेला कारण म्हणता येणार. उदाहरणार्थ, मांजर आडवं गेलं आणि परीक्षेत अपयश आले असे म्हणता येणार नाही, कारण परीक्षेमधील अपयशाची इतरही अनेक कारणे असू शकतील. म्हणून कारण घटना ही कार्यघटनेच्या नेहमी पूर्वी घडावयास हवी. याचा अर्थ असा की विशिष्ट कारण घडल्यावर विशिष्ट परिणामच दिसून येणार आहे. म्हणजे कारण व कार्य यामध्ये नित्य संबंध असायला हवा. अशा प्रकारे कारण घटना ही कार्यघटनेपूर्वी अविचलपणे घडलेली पाहिजे, तरच ती खऱ्या अर्थाने कारण होऊ शकेल. ह्यूम असेही म्हणतात की शास्त्रीय दृष्ट्या कारण हे केवळ नियत असून चालणार नाही, तर ते निरुपाधिक पण असले पाहिजे. उदाहरणार्थ, दिवसामागून रात्र येते आणि रात्रीनंतर दिवस उगवतो. या घटनांमध्ये आपल्याला एक नित्यक्रम दिसून येतो, पण म्हणून त्यात कार्यकारण संबंध आहे असे म्हणता येणार नाही, कारण या घटना सोपाधिक किंवा कंडिशनल असतात. म्हणून त्यांचे कारण पृथ्वीचे परिभ्रमण आहे असे म्हटले जाते. शास्त्रीय दृष्ट्या कारण घटना ही निरुपाधिक असायला पाहिजे, म्हणजे कार्य निर्माण होण्याच्या अगोदर ती इतर कोणत्याही उपाधीवर किंवा अटीवर अवलंबून असता कामा नये. परिणाम उत्पन्न करण्याच्या दृष्टीने कारण हे नेहमी स्वयंपूर्ण असणे आवश्यक ठरते. कोणत्याही घटनेच्या उत्पत्तीमध्ये आपल्याला 2 अटी दिसून येतात. त्या अटी म्हणजे एक भावात्मक आणि दुसरी अभावात्मक, निगेटिव्ह. याला अनुसरून मिल कारण घटना ही भावात्मक आणि अभावात्मक घटकांची बेरीज आहे असे मांडतात. प्रत्येक घटना ही ज्या अनेक घटकांची मिळून बनलेली असते त्याला मिल यांनी उपाधी, कंडिशन असे नाव दिलेले आहे. हे घटक भावात्मक आणि अभावात्मक असे 2 प्रकारचे असतात. इथे भावात्मक घटक म्हणजे काय, तर परिणाम घडत असताना जे घटक उपस्थित असतात ते. एखादे बी पेरले आणि त्यातून रोपटे तयार झाले तेव्हा या घटनेचे भावात्मक घटक त्या बीला मिळालेली माती, मुबलक सूर्यप्रकाश आणि पाणी हे घटक राहतील. तर अभावात्मक घटकामध्ये बीला किंवा सीडला पुरेशी माती न मिळाल्यामुळे, पुरेसा सूर्यप्रकाश किंवा पाणी न मिळाल्यामुळे रोपटे तयार झालेले नाही. यावरून गुणात्मक दृष्ट्या कारण हे कार्याच्या नेहमी पूर्वी असलेल्या नित्य आणि निरुपाधिक संबंध असलेली ती एक घटना आहे असे मिल मांडतात.
अशा प्रकारे वैज्ञानिक कल्पना जॉन स्टुअर्ट मिल यांनी मांडलेली आहे कारण त्याच्या संदर्भात इथे आपलं कारण ते विषयीचं जे ह्यूम, एरिस्टॉटल आणि मिल यांनी आपले जे विचार मांडलेले आहे तो टॉपिक झालेला आहे. आता आपण ह्यूमचा संशयवाद बघणार आहोत. आपण आताच कारण कार्य सिद्धांतामध्ये बघितलं की ह्यूम हा अनुभववादी दार्शनिक आहे आणि जे काही आपल्या अनुभवाच्या द्वारे किंवा पंचज्ञानेंद्रियांच्या द्वारे ज्या कुठल्या गोष्टींचा, ज्या कुठल्या घटकांचा आपल्याला अनुभव येतो त्याच गोष्टी अस्तित्वात आहेत किंवा त्याचेच ज्ञान मला प्राप्त होते असा ह्यूमचे मत आहे. म्हणून त्यांनी आपल्या कारण कार्याविषयक सिद्धांतामध्ये देखील सांगितलेले आहे की आपल्याला अनिवार्य आणि सार्वभौम ज्ञान हे कधीच प्राप्त होत नाही. म्हणून कार्यकारणविषयीची एक वेगळी फ्रेमवर्क त्यांनी तयार केलेली आहे. आता ह्यूम हे शुद्ध अनुभववादी तत्वज्ञ आहे. आता ह्यूम म्हणतात की कुठल्याही वस्तूचं ज्ञान आपल्याला दोन गोष्टीतून प्राप्त होत असतात, ज्याला आपण संवेदना आणि स्वसंवेदना असं म्हणत असतो. संवेदना आणि स्वसंवेदना हे ते दोन घटक आहेत ज्यामधून आपल्याला वस्तूचं ज्ञान प्राप्त होत असते. आणि अनुभववाद आपल्याला हे सांगतो की अनुभव हाच केवळ आपल्या ज्ञानाचा एक स्रोत किंवा सोर्स आहे. वादी तत्त्वाने द्रव्य, ईश्वर, आत्मा यासारख्या अनुभवातीत विषयांची सत्ता सुद्धा स्वीकारलेली आहे. लॉक नंतर येणारे जे तत्ववेत्ते आहेत ते म्हणजे बर्कले यांनीही अनुभववादाचा स्वीकार करून आपले ज्ञान हे केवळ विज्ञानापर्यंत किंवा कल्पनापर्यंत सीमित असते. म्हणून त्यांनी आत्मा आणि ईश्वराचे देखील अस्तित्व मानलेले ज्याचा आपल्याला अनुभव येत नाही. जर आपण ह्यूमच्या तत्वज्ञानाचे अवलोकन केले तर ह्यूम हा आपल्याला शुद्ध अनुभववादी असलेला दिसून येतो. म्हणजेच त्यांनी आत्मतत्व, ईश्वर तत्व हे मानलेले नाही कारण त्याचा अनुभव आपल्याला कुठल्याच माध्यमातून होत नाही असा ह्यूमचा दृढ विश्वास आहे. संवेदन हे ज्ञानाचे दोन माध्यम आहेत. म्हणून जर आपले ज्ञान हे केवळ इंद्रिय अनुभवापर्यंत सीमित असेल तर अनुभवाच्या पलीकडील विषय, द्रव्य, आत्मा, ईश्वर यांची प्रामाणिकता ही केवळ संशय मात्र ठरते. म्हणून संशयवाद हा अनुभववादाचा स्वाभाविक परिणाम आहे असे ह्यूम म्हणतात. कुठल्याही घटनेचे किंवा वस्तूचे अनिवार्य आणि सार्वभौम ज्ञान आपल्याला प्राप्त होणे हे केवळ अशक्य आहे. इंद्रियानुभव हा आपल्या ज्ञानाचा निकष असल्यामुळे आपल्याला अनिवार्य ज्ञान कधीच प्राप्त होत नाही. म्हणून त्यांनी कारण कार्य यातील संबंध हा अनिवार्य आणि सार्वभौम नसतो तर दोन घटनांमध्ये केवळ संभाव्यता, प्रोबॅबिलिटी असते असे मानले आहे. अनुभवाच्या आधारे आपण केवळ वस्तुविशेषाचे ज्ञान प्राप्त करत असतो. सामान्य तत्वाचे ज्ञान आपल्याला कधीच पंचज्ञानेंद्रियांनी किंवा आपल्या अनुभवाने प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आपणास आत्मा आणि ईश्वराचं सुद्धा ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही असे ह्यूम मानतो. या आधारावर ह्यूम यांनी कार्यकारण विषयक सिद्धांत, त्यांचा आत्मविषयक सिद्धांत, त्यांचा ईश्वर विषयक सिद्धांताच्या संदर्भात देखील त्यांनी संशय उपस्थित केलेला आहे. म्हणून आपण ह्यूमला संशयवादी किंवा स्केप्टिसिस्ट म्हणून संबोधत असतो. ह्यूम यांनी आपल्या संशयवादाचे समर्थन करत असताना मानवी बुद्धी ही अनुभवोत्तर विषयाचे ज्ञान प्राप्त करण्यास असमर्थ आहे असे प्रतिपादन केलेले आहे. अनुभवाच्या पलीकडील विषयांना आपण तर्काच्या किंवा प्रमाणाच्या आधारावर तपासू शकत नाही. ह्यूमने बुद्धिवादाच्या सर्व दाव्यांचे खंडन केलेले आणि मानवी ज्ञान हे केवळ इंद्रिय अनुभवापर्यंत सीमित असते असे म्हटले आहे. ह्यूमच्या संशयवादाचा उद्देश हा केवळ मानवी बुद्धी ही अनुभवाच्या पलीकडील विषयाचे ज्ञान प्राप्त करून देण्यास असमर्थ आहे हे सांगणे हाच होता. आपले दैनंदिन जीवन हे नेहमी विश्वास आणि श्रद्धेवर
असते. म्हणून ह्यूम आस्था, श्रद्धा, विश्वास यांचे पूर्णतः खंडन करत नाही, तर ह्यूमचा संशयवाद आपल्याला अनुभवेतर विषय हे मानवी बुद्धिमत्तेच्या पलीकडे आहेत, त्यांची प्रामाणिकता सिद्ध करता येत नसल्या कारणामुळे त्यांचे स्वरूप संदिग्ध आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण ह्यूमला संशयवादी म्हणत असतो. थँक्यू. धन्यवाद मॅडम. हा विषय Thank you, तसा क्लिष्ट होता आणि थोडा वेळ आणि त्या वेळात सगळं आपल्याला मांडायचं होतं. आपण खूप योग्य पद्धतीने ते विद्यार्थ्यांसमोर मांडलं, त्याबद्दल आम्ही सगळे आपले आभारी आहोत आणि पुढेही असेच आपले सहकार्य लाभेल अशी आशा करते. धन्यवाद मॅडम.